एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्यात सचिन तेंडुलकर उपमुख्यमंत्र्यांसोबत सपत्नीक गप्पा, क्रीडा सुविधांवर चर्चा. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदनवन बंगला सध्या चांगला चर्चेत आहे. कारण कालच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर आज भारतरत्न सचिन तेंडुलकरने त्यांची भेट घेतली. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर याही उपस्थित होत्या. सचिनचे ज्येष्ठ सुपुत्र अर्जुन यांचे लग्न ठरलेलं असून लेकाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी सचिन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी गेला होता. त्यानिमित्ताने तेंडुलकर पती-पत्नीने भेट घेत चर्चा केली. उपमुख्यमंत्री शिंदे आणि सचिन यांच्या अर्जुनच्या लग्नासह अनेक विषयांवर गप्पा झाल्या. यात प्रामुख्याने राज्यातील क्रीडा सुविधांबाबत चर्चा झाली. शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती घेऊन त्याबद्दल समाधान व्यक्त केले गेले. दरम्यान सचिनने काही दिवसांपूर्वी दिल्लीची वारी केली होती. दिल्लीत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेत अर्जुनच्या लग्नाची पत्रिका सचिनने दिली. सचिनने गृहमंत्री अमित शाह यांच्यासह लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण दिले. प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोक हिच्यासोबत अर्जुन तेंडुलकर याचा विवाह होत असून सानिया ही एक उद्योजक आणि पात्र पशुवैद्यकीय तंत्रज्ञ आहेत. दरम्यान अर्जुनच्या लग्नाच्या विधी 3 मार्च रोजी सुरू होणार असल्याची माहिती आहे. हे जोडपे 5 मार्च रोजी मुंबईत लग्न करणार आहे. लग्नाला फक्त कुटुंब, मित्र, जवळचे मित्र उपस्थित असणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.